महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची चाहूल लागतंय का? युवा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारविरोधात नव्या आंदोलनाचा इशारा दिलाय. नेमकं काय घडलंय महाबळेश्वरमध्ये पाहूया सविस्तर. महाबळेश्वर येथे 8 आणि 9 एप्रिल रोजी आयोजित 2 दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या बैठकीत बोलताना तुपकर यांनी सांगितले की सरकारकडून जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी अपुरी असून शेतकऱ्यांसाठी न्यायकारक नाही असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मते शेतकऱ्यांना अटीशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावं, तसेच विविध पिकांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा. याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने सरकारला 15 दिवसाचा अवधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या शिबिरामध्ये राज्यभरातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. विविध तज्ज्ञ आणि वक्त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटनात्मक बळकटीवर भर दिला आहे. दरम्यान या संपूर्ण घडामोडीवर सरकारची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. ही माहिती सार्वजनिक भाषणावर व उपलब्ध माहितीनुसार सादर करण्यात आली आहे. हा व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती देणे हा आहे. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा सरकारबद्दल द्वेष पसरवण्याचा हेतू नाही. तुमचं या विषयावर काय मत आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठाणे जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेचं काम चालू केलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आणि रविकांत भाऊंचा विशेष खूप मोठा वाटा आहे. मराठी मातीला नवलाईच नवल. मी महात्मा गांधीच्या लेखणीचा मार्ग निवडला. त्यांनी हातात रुदन घेऊन भगतसिंगांचा विचार निवडला. रस्त्यावरचे प्रश्न मांडणं सोपं आहे, पण घरात लेकराच्या पोटात, त्याच्या तोंडात, बायकोच्या पोटात, आई वडिलांच्या पोटात घास जाणं देखील गरजेचं आहे. येतात ते एका चांगल्या हेतूने, चांगल्या ध्येयाने प्रेरित झालेली माणसं येतात. कोणाने घोडायचा कोंबडा याच्या प्रचारात मी होतो. कोणाचं तिकडे लग्न खूप काय आहे. आम्ही लढणं थांबवणार नाही. आम्ही अन्यायाच्या विरोधात बोलत राहणार, आम्ही भांडत राहणार. हा संदेश या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला द्यायचा आहे.